नमस्कार, मी वैष्णवी गोरड. हेल्थ मंत्रा या कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचे स्वागत. लहान मुलांचे आजार व त्यावरती होमिओपॅथिक उपचार यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. ॲलर्जिक सर्दी खोकल्यापासून ते सिरियस कॅन्सर पर्यंत होमिओपॅथिकचा उपचार करून रोगांना रोगमुक्त करणारे डॉक्टर दत्तात्रय चोपडे पाटील सर व डॉक्टर पूजा चोपडे पाटील हे MD होमिओपॅथिक आहेत. मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटल, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे गेले 20 वर्ष ते रुग्णांवरती उपचार करतात. संपूर्ण महाराष्ट्रामधून कर्नाटक, गोवा तसेच अनेक इतर राज्यांमधून लोक कोल्हापूरमध्ये उपचारासाठी येतात. तसेच देश विदेशांमधील लोक केवळ फोनवरती उपचार करतात. असे हजारो रुग्णांनी आजपर्यंत या उपचार पद्धतीचा लाभ घेतलेला आहे. अशाच डॉक्टर दत्तात्रय चोपडे पाटील सरांसोबत आज आपण चर्चा करणार आहोत. सर, स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद. तर सर, आज आपला विषय आहे लहान मुलांचे आजार आणि त्यावरती होमिओपॅथिक उपचार. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? नमस्कार, मी डॉक्टर दत्तात्रय चोपडे पाटील, मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटल, ताराबाई पार्क, कोल्हापूर. प्रथमतः मी न्यूज मराठी 24/7 या चॅनलचे आभार मानतो की आज मला इथं लहान मुलांच्या विषयावरती बोलण्याची संधी दिलेली आहे. लहान मुलं व होमिओपॅथिक उपचार आजचा हा विषय आहे. मुलं ही देवाघरची फुलं आहेत आणि कवीने खूप सुंदर वर्णन केलेले आहे. देवाघरच्या फुलांना म्हणतो की आजार कुठला होऊ नये ही सर्वांचीच अपेक्षा असते. घरातील वयस्कर व्यक्तीपासून, आजी आजोबापासून ते अगदी लहान मुलापर्यंत, भावंडापर्यंत, आई वडिलापर्यंत, काका काकी, आत्या, इतर नातेवाईकांमध्ये सर्वात आवडतं मूल असेल म्हणजे ते लहान मूल. आणि लाड करते वेळेस बऱ्याच वेळा काय होतं की होतात, जसे की हायजेनिकची केअर करताना किंवा बऱ्याच वेळा आधी लाडापोटी आपण गाईमध्ये गडबडीत घ्यायला लागतो किंवा बाळाला बऱ्याच वेळा आवडत नाही की आपल्याला कोणी घेतंय किंवा त्याला निसर्गामध्ये स्वच्छंद राहायला आवडत असते आणि मोकळं खेळायला आवडतं. पण अशाच वेळेस काय होतं की मुलांच्या बरोबर आपण खेळत असताना मुलांना बरेच आजार होतात. आणि लहान मुलं जी अशी असतात, ज्याप्रमाणे देवाघरची फुलं म्हणलेलं आहे, त्याला कुठलाही आजार झालाय हे त्याला सांगता येत नाही. लहान मुलं रडायला लागतात अचानक, घरच्याची सर्वांची धावपळ चालू होते आणि अशा वेळेस सर्वजण पॅनिक होतात आणि मग डॉक्टरांच्याकडे पळत जाऊन लगेच डॉक्टरांच्याकडे जायचं, घाईमध्ये घेऊन जायचं. मुलांना काय झाले, डॉक्टरांची आणि नातेवाईकांची कसरत होते की त्याला आजार काय झाले. आमच्या होमिओपॅथीमध्ये एक सुंदर औषध आहे जे बाळ सांगत नाही, आई वडिलांना सांगता येत नाही. फक्त ते डॉक्टरांनी समजून घ्यायचं की त्या बाळाच्या रडण्यावरून, त्याच्या हावभाव, त्याला ताप आहे का, त्याला ठोके बघून किंवा त्याच्या पोटाचा, शरीराचा भाग तपासून नक्की त्या कशामुळे रडत आहे. बाळ सांगत नसते की आपल्याला बाळ मला हे आजार होतोय, मला ताप आलाय, सर्दी आलाय, खोकला आलाय. हे डॉक्टर आणि नातेवाईकांची इथं कसरत असते. अशा वेळेस होमिओपॅथिक डॉक्टर आम्ही त्या बाळाचं एवढं अचूक निरीक्षण करत असतो आणि अशा वेळेस त्या बाळाला औषध देऊन त्वरित बरं करण्याचा प्रयत्न करत असतो. बाळ रडत असताना त्या रडणाऱ्या कंडिशनमध्ये मग त्याच्या तपासण्या केल्या जातात. रक्तलघवी तपासणी हे सगळे तपासण्या करेपर्यंत तो बाळ कासावी झालेला असते, बाळ रडत असते. होमिओपॅथी डॉक्टर यावेळेस काय करतात, त्याच्या रडण्यावरून, त्याच्या आवाजावरून, त्याच्या हालचालीवरून त्याला होमिओपॅथिक औषध दिलं की ते बाळ अगदी 1-2 मिनिटातच शांत होतं. आणि ते शांत झालेलं बाळ सर्वांसाठी परत एकदा देवाघरचं फुल दिसायला लागतं. होमिओपॅथिक गोळ्या जर दिल्या तर मुलांची बौद्धिक क्षमता, शारीरिक क्षमता व रोग प्रतिकार क्षमता ही वाढून राहते व मुलं आजारी पडत नाही. अगदी बरोबर सर. जसं तुम्ही आता बोललात की मुलं ही देवाघरची फुलं असतात, तशी या फुलांसाठी होमिओपॅथिक सारखा गोड उपचार हाच योग्य असा आहे. तर सर, मला विचारायचं आहे की लहान मुलांमध्ये असे कोणते कोणते आजार पाहायला मिळतात? की लहान मुलं ही देवाघरची फुलं आहेत, अगदी बरोबर आहे. पण अशा मुलांना जेव्हा आजार होतो आणि त्यावेळेस मात्र लहान मुलं आजारी नसतं तर पूर्ण कुटुंब आजारी पडायला लागतं. त्या बाळाच्या टेन्शनमध्ये, बाळाची काळजी करून बऱ्याच वेळा त्या मुलाला पटकन काय झालं असेल हे कुणाला सांगता येत नाही. कारण बाळ रडायला लागलं एवढं सर्वांना दिसत असते. त्याची हिस्ट्री घ्यावी लागते आम्हाला. बाळाला कुठला आजार झाला आहे, कशा पद्धतीने विचारलंय तर त्याची हिस्ट्री असेल. ते जन्मल्यापासून बाळ कसं जन्मलं, नॉर्मल डिलिव्हरी आहे की सीझर आहे, डिलिव्हरी झाल्यानंतर त्याला बाळाला पेटीत ठेवलं होतं की नॉर्मल डिलिव्हरी होऊन घरी आलं होतं, अशा असंख्य प्रश्न आम्हाला विचारावे लागतात. आणि या प्रश्न उत्तर देऊन तोपर्यंत बाळाचं आम्हाला निदान क्विक मध्ये करावं लागतं. 1 मिनिटामध्ये आम्हाला याचं निदान करावं लागतं आणि बाळाला तत्पर त्या बाळाचा आजार शोधून त्याला एक योग्य होमिओपॅथिक उपचार करायचा असतो. तर अगदी जन्मल्या बाळापासून सुरुवातच अशी असते, कधी कधी पोटामध्ये डिलिव्हरीच्या वेळेस सी केलेली असते, त्यामुळे बाळाला कधी कधी निमोनियासारखे असे आजार होण्याचे चान्सेस असतात. बऱ्याच वेळा त्या बाळाला रडलेलं नसेल, ऑक्सिजन कमी पडलेला असतो बऱ्याच वेळा. अशा पद्धतीने जर त्याची सुरुवात झाली असेल तर त्या बाळाला नेहमीच मग आजारी पडायला लागतं. आईच्या पोटातून जेव्हा बाहेरच्या वातावरणात येते त्यावेळेस त्या बाहेरच्या वातावरणात ऍडजस्टमेंट करत असताना त्याला आजार चालू होतात. ऍक्च्युली देवाने असे आपल्याला घडवलेलं जसं मूल आहे, जसं देवाघरची फुलं आहेत, त्यांना देवाने त्याला अशी शक्ती दिलेली आहे. कसलंही वातावरण बाहेर असेल तर त्याला ते बाळ स्वतःवरून काही सेकंदामध्ये ते स्वतः त्याला ऍडजस्ट करायला लागतं. त्याची प्रतिकारशक्ती काम करायला लागते आणि बाळ रडून नंतर ते बाळ आपण बघतो रडणारं सुरुवातीला बाळ रडलं म्हणजे चांगलं लक्षण असते सुरुवातीला. आणि तेच बाळ जेव्हा नंतर हसत
खेळत असतं आणि अचानक रडायला लागतं, त्यावेळी सर्वांचा विषय गंभीर होतो. आणि अशा बाळाला वारंवार ह्या वातावरणाच्या बदलामध्ये त्याला सर्दी खोकल्यापासून सुरुवात होत असते, त्याला ताप येत असतो. मग ताप हा अनेक प्रकारचा असतो. बऱ्याच वेळा साथीचे आजार असतात, व्हायरल आजार असते किंवा इतर इन्फेक्शनचे आजार असतात. बाळ रडायला लागले की त्याला आजार झाले, कारण ते बाळ मागत नसतं, डिमांड करत नसते, त्याला सांगता येत नसते. आणि तेव्हापासून जे सुरुवात होते ते वेगवेगळे आजार, मग साध्या सर्दी खोकल्यापासून ते सिरियस कॅन्सर पर्यंत जेवढे आजार आहेत ते सगळे आम्हाला आजार समोर दिसायला लागतात बाळाच्या मध्ये. आणि त्यातलं योग्य आजार शोधायचा आणि त्याला योग्य औषध द्यायचं. पोटाचे त्रास असेल, बाळाला जुलाब होत असतील, बाळाला उलटी होत असेल, तर हे असे असंख्य आजार आहेत. साथीच्या रोगापासून दात यायच्या पिरियड असतो, त्यावेळेस बाळाला ताप येतो, ते काहीतरी चावायचा प्रयत्न करत असते. अशा वेळेस त्याला काही ना काही इन्फेक्शन दाताला हिरड्याला होत असतं. डेव्हलपमेंट होत असताना त्याला शारीरिक डेव्हलपमेंट असते, मानसिक डेव्हलपमेंट असते. आता हल्ली कोरोना नंतर आपण नवीन आजार काढतोय तो न्यूरोसायकोसिस. मोबाईलचा वापर, आई, मुलं, वडील लहान मुलांना मोबाईल देतात, मग त्यामुळे न्यूरोसायकोसिसचे आजार चालू झाले. त्या वाढत्या वयामध्ये त्याला ज्यावेळेस त्याचे हार्मोनल चेंजेस व्हायला लागतात, मुली असतील त्याच्यामध्ये मेनार्क चालू होतो, म्हणजे मेन्सेस चालू व्हायला लागतात, त्यावेळेस त्यांचे पोटात दुखणं आजार असते वेगळे. बऱ्याच वेळा पाणी कमी पितात मुलं, त्यामुळे मूतखडा व्हायला लागतो त्यांना. मसालेदार खात असतात आई वडील, त्याच्याबरोबर तेही खात असते, त्याच्यामुळे मुळव्यासारखे आजार पाहायला मिळायला लागले. पित्ताचा खडा बघायला मिळाला मला. मोठ्या माणसांचे आजार पण आता लहान बाळामध्ये दिसायला लागलेले आहेत. त्याला योग्य निदान करून आम्ही उपचार करत असतो. वेळ प्रसंगी आपल्याला सोनोग्राफी करायला लागते, वेळ प्रसंगी एक्सरे काढायला लागतो. बऱ्याच वेळा बाळ तोंडात सगळं ते पोटात गिळून जातं आणि अशा वेळेस ते घाबरलेलं असते, कुणाला माहित नसते काय गिळले. त्यावेळेस एक्सरे, सोनोग्राफी यांची मदत घ्यावी लागते. कधी कधी सिटी स्कॅन करावा लागतो. फिट येत असते, फिट आली तर त्या मेंदूचं स्कॅनिंग पण करावं लागतं. बऱ्याच टेस्ट असे आहेत आपण त्या बाळाचं निदान करण्यासाठी, आपण बाळाचे आजार शोधण्यासाठी करत असतोय. या होमिओपॅथिक उपचारानं आपण बरं करत असतोय. आता जे तुम्ही आजार सांगितले बरोबर, तर त्या आजारांवरती होमिओपॅथिकचा कसा तुम्ही उपचार करताय, म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही ते उपचार करताय होमिओपॅथिकद्वारे? ते होमिओपॅथिक उपचारामध्ये सर्वात प्रथम आहे ते आम्हाला आजार शोधणं. पालक ज्या कंडिशनमध्ये आलेले असतात, बाळ ज्या कंडिशनमध्ये आलेले असते, त्याला पहिले शांत करणे आमचं पहिलं प्राईम इम्पॉर्टन्स असते. ते बाळाची हिस्ट्री घेणं आणि त्याच्यावरती आम्हाला उपचार सुरुवात करणं. पहिलं असेल तर आजाराचं योग्य निदान झालं तर योग्य उपचार होतो. पूर्ण जन्मल्यापासून ते आजपर्यंत बाळ कसं वाढलं, बाळ कसं झालं, त्या बाळाची कशी रचना झाली, शारीरिक रचना कशी झाली, त्याची मेडिकल हिस्ट्री असेल, कशा पद्धतीनं त्याला तुम्ही आजपर्यंत त्याला वाढवलेलं आहे, एकत्र कुटुंबात राहते की स्वतंत्र कुटुंबात राहते. पण बऱ्याच वेळा आई वडील असतात नोकरीवरती आणि मुलं असतात पाळणाघरामध्ये, कुणालाच काही सांगता येत नाही. बऱ्याच वेळा बाळ रडत असते, ते आई वडील धावत पळत घेऊन येत असतात आणि अशा वेळेस आम्हाला उपचार करत असताना आम्ही त्यांची हिस्ट्री महत्वाची असते. असे लहान बाळ असेल तर ते सांगू शकत नाही. जर मोठं बाळ असेल ते रडत रडत सांगत असते की बाबा, बऱ्याच वेळा त्याला भीती असते की मला आई वडील मारतील, डॉक्टर इंजेक्शन देतील, डॉक्टरच्या बद्दल पण त्याला भीती असते. मग अशा भीतीमध्ये ते सांगताना जे काही सांगत असते त्याला शांत करून आम्हाला त्याचं ऐकायला लागतं. ऐकल्यानंतर ज्याप्रमाणे बाळाचा रिस्पॉन्स, मुलाचा रिस्पॉन्स ज्याप्रमाणे येतो त्याप्रमाणे आमचं होमिओपॅथिक औषध ठरतं आणि त्याला योग्य रेमेडी दिली जाते. आमच्याकडे जवळ 3,500 औषधं आहेत आणि त्यातलं योग्य रेमेडी दिलं तरच ते बाळ लवकरात लवकर बरं होतं. आणि योग्य उपचार देत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे ती सेफ होमिओपॅथिक मेडिसिन आहे. ते बाळाला दिल्यानंतर बाळ आजारी पडत नाही लवकर आणि त्याला घ्यायला सोपे असतात. अगदी छान सर तुम्ही इंट्रोड्यूस करताय. सर आता जसं मोठ्यांच्या केसमध्ये आहार आणि पथ्याची गरज असते, बरोबर, तशी लहानांच्या केसमध्ये सुद्धा गरज आहे का आहार आणि पथ्याची? कारण लहान मुलं जे खातात ते घरामध्ये सर्वांसाठीच बनवलेलं असते. कारण लहान मुलांना उदाहरणार्थ आता मूतखडा असेल तर त्याला पाणी भरपूर प्यायला पाहिजे, हे त्याच्यासाठी पथ्य आहे. पण बऱ्याच वेळा त्याला मुळव्याध असेल तर त्याला मसाल्याचा पदार्थ खाऊ नये. त्याचबरोबर जर घरामध्ये काय होतं की लहान मुलं काय करतात, मोठी माणसं जे खात असतात, लहान मुलं म्हणतात की मला तेच पाहिजे. मग अशा वेळेस हे पथ्य सर्व कुटुंबाने पाळलं पाहिजे. तर मोठी माणसं जे खातात, जसं वागतात त्याप्रमाणे लहान मुलं वागायचा प्रयत्न करत असतात. तर सर्वात महत्त्वाचं पथ्य आहे ते कच्चा कांदा, कच्चा लसूण आणि कॉफी प्यायची नाही. लहान मुलांना डोळ्याचा आजार असेल, कंजक्टिव्हायटिस झाला असेल, अशा वेळेस घरात तुम्ही टीव्ही लावायचा नाही, मुलांना मोबाईल द्यायचा नाही. स्वच्छ हवेमध्ये तुम्ही दरवाजे खिडक्या ओपन ठेवल्या पाहिजे, घरातली स्वच्छता टाकली पाहिजे. आणि साथीचे आजार असतील त्यावेळी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. पाणी भरपूर पिलं पाहिजे, फळं भरपूर खाल्ली पाहिजे. सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे योग्य आहार. कारण आज धावत्या युगामध्ये आपण बघतोय फास्ट फूडकडे जास्त लक्ष देत आहे. आजाराचं प्रमाण पण वाढलेलं आहे. वाढदिवस होतात, पार्ट्या व्हायला लागतात, जे मोठे करतात ते पण आता लहान मुलं करायला लागलेत. तर आहार सगळ्यात योग्य असला पाहिजे, सकस आहार असला पाहिजे आणि मुलांना योग्य पद्धतीनंच वाढवलं पाहिजे. दररोज वेगवेगळ्या भाज्या असल्या पाहिजे, फळं, भाज्या आणि फायबर असले पाहिजे, जेणेकरून मुलांना